लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती केंद्र सरकार आज बजेट सादर करते आणि सर्वसामान्यांचं या बजेटमधून काय अपेक्षा आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत। काही महिला आपल्या सोबत आहेत ज्यांचं रोजचं जगणं हे किचन संदर्भात असतं आणि अनेक घडामोडी असतात आणि त्यामुळे किचनमधल्या अनेक गोष्टी आज महागलेल्या आहेत, आवाक्याच्या बाहेर गेलेल्या आहेत आणि आज बजेट सादर होत असताना त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। तर काय सांगाल, आज बजेट सादर होते, काय अपेक्षा आहेत तुम्हाला? मला असं वाटतं हे जे महागाईचे दर वाढत आहे ते जरा तुम्ही कमी करावे, सर्वसामान्यांचा विचार करावा। गरीब लोकांना तुम्ही बऱ्याच फॅसिलिटी दिल्या आहे, पण मध्यम वर्गाला तो खर्चाचा त्रास वाढत आहे, ताण पडतो आहे। परत व्याजदर वाढवलेले आहे, हाऊस लोन वगैरे किंवा पेन्शन लोकांकडून पण तुम्ही टॅक्स घेताय, हे पण मला योग्य वाटत नाही आणि सर्वसामान्यांचा विचार करून तुम्ही महागाईचं ठरवावं। कुठल्या गोष्टी कमी व्हायला पाहिजे, त्याचे दर कमी व्हायला पाहिजेत वाटते? शैक्षणिक संदर्भामध्ये मुलांच्या दृष्टीने पालक खूप हैराण झालेले आहेत। पेट्रोलची वाढ झाल्यामुळे संदर्भात सर्व काही वाढलेलं आहे, फीज वाढलेल्या आहेत। अन्य आणखीन महिला गृहिणींना जे काही किचनमध्ये असतं, गॅस म्हणा, ग्रोसरी, त्याचे सर्वच रेट वाढलेले आहेत। पेट्रोल वाढल्यामुळे सगळं काही वाढलेलं आहे। तर विनंती आहे की त्याचा सर्वांचा विचार करून बजेट सादर केले जावे। काय अपेक्षा आहे तुम्हाला आज? मेन म्हणजे मुलांच्या शाळांची फीस पण वाढलेली आहे आणि पेट्रोलचे दर पण वाढलेले आहेत, त्यामुळे मग ते पण शिक्षणाचा खर्च जरा जास्त होतोय आमचा। कमी होतील का आज बजेटमधून? अपेक्षा आहे, आशा आहे, म्हणजे झाले पाहिजे असं। तेच ते ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जे सांगितलं ते सगळ्याचेच तुम्ही एक साथ जर रेट वाढवले तर मिडल क्लासवाले कसं करणार, तोच माझा पण प्रश्न आहे। दरवर्षी बजेट सादर केलं जातं, पण त्यामधून तुम्हाला दिलासा मिळतो का? असं वाटतं का दर कमी खरंच होतात? दर तर कमी होताना दिसत नाही आणि स्कूलच्या फीस कमी कराव्यात। एक कॉन्स्टंट फीज ठेवावी स्कूलने, काहीतरी दरवर्षी स्कूल फीज वाढवते दर 2 वर्षांनी, त्याचा एक स्लॅब व्यवस्थित ठेवावा। किचनमधून काय तुम्हाला अपेक्षा आहेत? अनेक गोष्टी आज किचनमधल्या ज्या आहेत त्या महागलेल्या आहेत, त्या पण एक कॉन्स्टंट लेवलला वाढवाव्यात। वाढणार तर आहेच महागाई, पण थोडी कॉन्स्टंट करावी, बस एवढीच एक अपेक्षा आहे। पुढे आता इलेक्शन आहे, त्याआधी या सगळ्या गोष्टी कमी होतील असं वाटतंय? इलेक्शनमुळे तर कदाचित कमी करतील, पण नंतरही ते कॉन्स्टंट राहावं, नंतर ते वाढवू नये। कारण प्रत्येक वेळी इलेक्शनच्या वेळेस म्हणलं की आम्ही हे कमी करू, ते कमी करू, पण म्हणतात तसं, पण ते नंतर पुढं होत नाही। त्याच्यामुळं बऱ्यापैकी बजेट कमीच असावं, कारण की मीडियम जे प्रायव्हेट आहे त्यांना नंतर पेन्शनही नसते, त्याच्यामुळे त्यांना पण प्रॉब्लेम होतो। त्यांचे मुलांचं शिक्षण वगैरे सगळंच असतं त्याच्यामध्ये। प्रायव्हेटची फीस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती वाढत जाते, त्याच्यामुळे बजेट थोडंसं कंट्रोलमध्ये असं। सिलेंडरचे दर कमी व्हावेत? ऑफकोर्स ते तर व्हायलाच पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? सिलेंडरचे दर कमी व्हावेत, ते पहिले वाढवून घेतात, नंतर 2 महिन्यांनी कमी करतात, पण परत 2 महिन्यांनी वाढतात, तसं होऊ नये। कॉन्स्टंट ठेवावेत, सगळ्या गोष्टी एक मीडियम लेवलला वाढवाव्यात, जास्त नाही। पुढे इलेक्शन आहे आता लोकसभेच्या, त्याआधी हे बजेट आहे म्हणून दिलासा मिळेल असं वाटतं तुम्हाला? खरंच केंद्र सरकार करेल का सर्वसामान्यांचा विचार? सध्या करतील, इलेक्शन पुरता सगळे सरकार विचार करेल, पण इलेक्शन झाल्यानंतर परत ते 1-1 महिन्यांनी 2-2, 4-4 रुपयांनी ते 10 रुपयापर्यंत वाढवतातच। म्हणजे तुमचा अनुभव आहे हा? हो, अनुभव आहे ना। पेट्रोलशीच रिलेटेड अनुभव आहे। पहिले कमी करतात आणि नंतर 2-2 रुपयांनी पेट्रोल वाढतच राहतं। तर या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत, जरी आज बजेटमधून काही यांच्या हाती लागलं तरी नंतर मात्र त्या किमती आहेत त्या पुन्हा वाढवल्या जातात, ही एक खंत या महिलांच्या मनामध्ये आहे। पण आज हे बजेट सादर होत असताना सर्वसामान्यांना ज्या समस्या भेडसावतात, ज्या वस्तू महागलेल्या आहेत त्यांचे दर मात्र कमी व्हावेत ही अपेक्षा त्यांची आहे। आगामी लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्याआधी आज हे बजेट सादर होत असताना महिलांच्या पदरी नेमका काय पडणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।